ओम शांती. 27 मे 2024 ईश्वरीय महावाक्ये. आजची मुरलीचा सार आहे. बाबा म्हणतात, गोड मुलांनो, आठवणीमध्ये राहून भोजन बनवा तर खाणाऱ्यांचे हृदय शुद्ध होईल. तुम्हा ब्राह्मणांचे भोजन खूपच शुद्ध असले पाहिजे. प्रश्न आहे, सतयुगामध्ये तुमच्या दारात कधीही काळ येत नाही, असे का? उत्तर, कारण संगम युगावर तुम्ही मुलांनी बाबांकडून जिवंतपणी मरणे शिकले आहात. जे आता जिवंतपणी मरतात त्यांच्या दारात कधीही काळ येऊ शकत नाही. तुम्ही इथे आला आहात मरणे शिकण्यासाठी. सतयुग आहे अमरलोक. तिथे काळ कोणाला खात नाही. रावण राज्य आहे मृत्यूलोक, म्हणून इथे सर्वांचा अकाली मृत्यू होत राहतो. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिली पॉईंट आहे, बंधनमुक्त बनणे किंवा आपली उन्नती करण्यासाठी बुद्धीला ज्ञानाने नेहमी भरपूर ठेवायचे आहे. मास्टर ज्ञानसागर बनून स्वदर्शन चक्रधारी होऊन आठवणीमध्ये बसायचे आहे. दुसरी पॉईंट आहे, निद्रेला जिंकणारे बनून आठवण आणि सेवेचे बळ जमा करायचे आहे. कमाईमध्ये कधीही सुस्ती करायची नाही, ढुलकी काढायची नाही. आजचे वरदान आहे, विश्वामध्ये ईश्वरीय परिवाराच्या स्नेहाचे बीज पेरणारे विश्वसेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, तुम्ही विश्वसेवाधारी मुले विश्वामध्ये ईश्वरीय परिवाराच्या स्नेहाचे बीज पेरत आहात. कोणी नास्तिक असेल किंवा कोणी आस्तिक, सर्वांना अलौकिक आणि ईश्वरीय स्नेहाची, निस्वार्थ स्नेहाची अनुभूती करिवणे म्हणजेच बीज पेरणे आहे. हे बीज सहयोगी बनण्याचा वृक्ष स्वतःच निर्माण करतो आणि वेळेवर सहजयोगी बनण्याचे फळ दिसू लागते. फक्त कोणते फळ लवकर निघते आणि कोणते फळ उशिरा निघते. स्लोगन आहे, भाग्यविधाता बाबांना जाणणे, ओळखणे आणि त्यांचे डायरेक्ट संतान बनणे हे सर्वात मोठे भाग्य आहे. भाग्यविधाता बाबांना जाणणे, ओळखणे आणि त्यांचे डायरेक्ट संतान बनणे हे सर्वात मोठे भाग्य आहे. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती माता-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. ओम शांती.